आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. सक्षमने सगळ्या फुलांच्या पाकळ्या डस्टबिन मध्ये टाकल्या आणि ते डस्टबिन त्याच्या जागेवर ठेवून दिलं. डस्टबिन ठेवून त्याने पुन्हा मान वळवून मागे पाहिलं तर सोफ्यावर ती चुपचाप बसली होती. तिच्यावर नजर टाकून त्याने एकदा दरवाजा उघडला. बाहेर डोकावून पाहिलं तर कॉरिडॉरमध्ये कोणीही नव्हतं. बाहेर कोणीही नाहीये याची खात्री करून त्याने पुन्हा दरवाजा बंद केला. हा स्वतःच्याच घरात जासूसी का करतोय? तो पुन्हा बेड जवळ आला. कमरेवर दोन्ही हात ठेवून त्याने त्या बेडचं निरीक्षण करायला सुरुवात केली. तुम्ही कारपेंटर आहात का? नाही. का? मग कशाला बघताय त्या बेडकडे? नुसताच बघून तो ठीक होणार नाहीये. पांचट जोक मारून झाले असतील तर चुपचाप झोप आता. कुठे झोपू? माझ्या डोक्यावर. झोपले असते पण तिथे सुद्धा बरेच क्रॅक गेलेले आहेत. काय म्हणालीस? नाही, काय नाही. मी झोपते इथे सोफ्यावर. तुम्ही तुमचं बघून घ्या. ती तशीच त्या सोफ्यावर आडवी पडली. काही गरज नाहीये तिथे झोपायची. तू बेडवर झोपू शकतेस. क्रॅक गेलाय फक्त, त्याला तुटला नाहीये तो. पण रात्रीतून तुटला तर? रात्रीतून तुटायला तू काही कुस्ती खेळणार आहेस का त्याच्यावर? पण मी झोपू शकते इथे. फाईन. सकाळी जेव्हा मुडपलेले पाय सरळ होणार नाहीत ना, तेव्हा मला काही बोलू नकोस. त्याने सरळ जाऊन आतून एक एक्स्ट्रा ब्लँकेट आणलं. ते तिच्या अंगावर फेकलं आणि रूमचे लाईट्स ऑफ केले. बाल्कनीतला लॅपटॉप वगैरे सगळं आणून जागेवर ठेवलं आणि तो जाऊन बेडवर झोपला. खडूस कुठला? मदत पण अशी करतोय जसं काय माझ्यावर उपकार करतोय. परत एकदा त्याच्यावर स्तुती सुमनं उधळत तिने अंगावर ब्लँकेट घेतलं आणि अंगाची घडी करून ती त्याच सोफ्यावर आडवी पडली. सॅम, तुला खरंच असं वाटतंय या मुलीसोबत तू तुझं आयुष्य काढू शकतोस? लाईक सिरियसली? एकाच दिवसात हिने तुझा बेड तोडलाय. देव जाणे आता अजून काय काय तोडेल. एक हात कपाळावर ठेवून सक्षम छताकडे बघत मनातल्या मनात स्वतःशी बोलत होता. आतापर्यंत त्याला कधीही स्वतःची इतकी काळजी वाटली नव्हती जितकी आज वाटत होती. मध्ये 1-2 तास असेच निघून गेले. आता रात्रीचे 2 वाजून गेले होते. इकडे अंगाचा मुटकुळा करून झोपलेली युगा कूस वळवण्यासाठी जागेवर फिरली आणि फिरताच ती धपकन खाली जमिनीवर पडली. खाली पडताच ती खडपडून जागी झाली. अंगावर ब्लँकेट गुंडाळलं असल्यामुळे तिला फार काही लागलं नाही. तिच्या घरी तिला ऐस पैस बेडवर झोपायची सवय होती. लोळायला तिला तो बेड सुद्धा पुरत नसायचा.
त्यामुळे त्या एवढ्याशा सोफ्यावर तिला नीट झोपताही येत नव्हतं. 2 तासातच तिचं अंग दुखायला लागलं. ती वैतागून उठली आणि अंगावर ब्लँकेट गुंडाळून तशीच सोफ्यावर बसली. तिने सक्षमकडे पाहिलं. डिम लाईट्स ऑन असल्यामुळे ती त्याला नीट बघू शकत होती. मी नाही झोपू शकत या सोफ्यावर. 2 तासातच अंग दुखायला लागले माझं. युगा दबक्या पावलांनी त्याच्या ऑपोजिट साईडला जाऊन उभी राहिली. बेड बराच मोठा होता, त्यामुळे ती जरी त्यावर झोपली तरी काहीही प्रॉब्लेम नव्हता. आता झोपते इथेच आणि सकाळी त्याच्या उठायच्या आधी परत सोफ्यावर जाऊन झोपते, म्हणजे त्याला काही कळणारच नाही. बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यावर ती हळूच बसली आणि अलगद पाय वर घेत तिने ब्लँकेट अंगावर ओढून घेतलं आणि ती झोपी गेली. 15-20 मिनिटं ती जागीच होती, पण नंतर तिला शांत झोप लागून गेली. मध्ये परत काही तास निघून गेले. सक्षम शांतपणे बेडच्या एका कोपऱ्यात झोपला होता, पण अचानक त्याला त्याच्या अंगावर कसला तरी भार जाणवला. तशी त्याची झोप चाळवली. डोळ्यांना थोडासा त्रास देत त्याने अलगद त्याचे डोळे उघडले. तितक्यात त्याला अंधुकशा प्रकाशात काहीतरी आपल्या जवळ असल्यासारखं जाणवलं. त्याने नीट निरखून पाहिलं. आधी तर त्याला काही कळलं नाही, पण जेव्हा कळलं तेव्हा मात्र त्याचे डोळे किंचित मोठे झाले. कारण त्याच्या लक्षात आलं होतं की ती युगा आहे. त्याने हळूच मान वर करत स्वतःवर एक नजर टाकली. ती ऑलमोस्ट त्याच्या अंगावर झोपली होती. तिची मान त्याच्या खांद्याजवळ, हात त्याच्या पोटावर आणि पाय त्याच्या पायांवर होते. इतका मोठा बेड सोडून हिला आता मीच दिसलोय का झोपायला? वैतागून त्याने हळूच तिच्या खांद्याला पकडून तिला बाजूला केलं, पण ती थोडीशीच बाजूला झाली असेल. तितक्यात ती पुन्हा त्याच्याजवळ सरकली. यावेळी तिने पहिल्यापेक्षा जास्त गच्च मिठी मारली त्याला. खरं तर तिला तिचा टेडी बेअर जवळ घेऊन झोपायची सवय होती आणि आता सध्या ती सक्षमला स्वतःचा टेडी बेअर समजत होती. पण त्याला मात्र कुणालाही असं जवळ घेऊन झोपायची सवय नव्हती. त्यामुळे तो खूप अनकम्फर्टेबल झाला होता. युगा, ती काही बाजूला होईना हे बघून त्याने तिला आवाज दिला, पण नो रिस्पॉन्स. हो गॉड, आता काय करू मी ह्या मुलीचं? शेवटी त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पूर्ण ताकद लावून त्याने तिला स्वतःपासून बाजूला केलं आणि अलगद बाजूला झोपवलं. त्याने दोन्ही हातांनी तिचे खांदे पकडले होते. त्याने तिला सरळ झोपवलं आणि तो तिच्यापासून बाजूला जाणार तितक्यात त्याला ओढ बसला, कारण तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र त्याच्या गळ्यातल्या चेन मध्ये अडकलं होतं. ती झोपली होती आणि आता तो ऑलमोस्ट तिच्या अंगावर होता, पण त्याने स्वतःचा भार अलगद झेलून धरला होता. क्या मुसीबत आहे यार. त्याने हळूच तिचं मंगळसूत्र त्या लॉकेट मधून काढायला सुरुवात केली. पण हे करत असताना अचानक त्याचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेलं आणि आपोआप त्याचे हात थांबले. इतक्या जवळून तो पहिल्यांदा तिला बघत होता. त्या डिम लाईट्स मध्ये तिचा तो गोरा पान चेहरा दुधासारखा चमकत होता. दाटसर काळ्या भोर भुवया, मिटलेले डोळे
डोळ्यांमध्ये असणारे ते चाफेकळी नाक, त्यावर चमचम करणारी ती खड्याची मुरणी आणि कोरलेल्या लेण्यांसारखे ते गुलाबी ओठ. तिची स्किन खूप सॉफ्ट होती. ती एका बाजूला मान करून झोपली असल्यामुळे त्या बाजूचे कॉलर बोन्स त्याला खुणावत होते. अस्ताव्यस्त झालेल्या त्या केसांमध्ये सुद्धा ती कमालीची लोभस दिसत होती. काही वेळासाठी तर तो लॉकेट काढायचं सोडून नुसताच तिच्याकडे बघत बसला होता. इतका तो तिच्यामध्ये अडकला होता. तिच्या त्या सॉफ्ट सॉफ्ट मऊ गालांकडे बघून त्याने एक आवंढा गिळला. का कुणास ठाऊक, पण त्या गालांवर किस करण्याचा मोह त्याला आवरता आवरत नव्हता. कंट्रोल सॅम. त्याने स्वतःला बजावलं आणि पुन्हा लॉकेटमधून तिचं मंगळसूत्र काढू लागलं. काही वेळानंतर त्याने ते काढलं सुद्धा. त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं. ती अजूनही शांत झोपली होती, पण त्याचे श्वास मात्र कमालीचे वाढले होते. स्वतःच्या भावनांना आवर घालणं आता त्याला थोडं कठीण जात होतं. तिच्या चेहऱ्याकडे बघत कधी तो तिच्या गालांजवळ झुकू लागला त्याला सुद्धा कळलं नाही. तो मनातल्या मनात स्वतःला रोखण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण त्याची बॉडी आता त्याच्या कंट्रोलमध्येच राहिली नव्हती. हळूहळू करून तो तिच्या गालांच्या अगदी जवळ गेला. एका पॉइंटला येऊन तो तिच्या गालांवर ओठ टेकवणारच होता. तितक्यात कूस वळवण्यासाठी म्हणून ती वळाली आणि त्यातच तिचा चेहरा फिरला. तिच्या गालावर टेकणारे त्याचे ओठ सरळ तिच्या ओठांवर जाऊन टेकले. तिच्या त्या गुलाबी मऊ लुसलुशीत ओठांचा स्पर्श त्याच्या ओठांवर होताच त्याचे डोळे मोठे झाले. त्याच्या सर्वांगावर काटा उभा राहिला. आता आपलं काही खरं नाही या विचारानेच तो घाबरला. त्याने घाबरून तिच्याकडे पाहिलं, पण ती मात्र अजूनही शांत पडली होती. त्याला हे माहीतच नव्हतं की झोपण्याच्या बाबतीत युगा कुंभकर्णाची मांडलेली बहीण होती. एकदा झोपली की तिला लवकर जाग येत नसे. तिच्या ओठांवर ओठ टेकवून त्याने घाबरलेल्या नजरेने तिच्या डोळ्यांकडे पाहिलं, पण ती अजूनही शांत पडली होती. ते बघून तो थोडा रिलॅक्स झाला. त्याच्या हृदयाची धडधड अगदी इन्फिनिटी लेवलला जाऊन पोहोचली होती. सॅम, हे काय करतोयस तू? बाजूला हो. त्याचं मन त्याला दटावत होतं, पण त्याचे ओठ तिच्या ओठांना सोडायला तयारच नव्हते. तो काही तिला किस करत नव्हता, फक्त तिच्या ओठांना फील करत होता. त्याने हलकेच त्याचे ओठ थोडे बाजूला घेतले. तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ती मात्र दोन्ही हात वर ठेवून अगदी एखाद्या लहान मुलासारखी शांत झोपली होती. बायको आहे माझी, हक्क आहे मला तिला फील करण्याचा. बंड करू पाहणाऱ्या मनाला त्याने धमकी देत गप्प केलं आणि यावेळी जाणून बुजून तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तशी मात्र तिची चुळबुळ सुरू झाली. हे जाणवताच लगेच तो वाऱ्याच्या वेगाने तिच्यापासून बाजूला झाला आणि तिच्या जवळ झोपून त्याने डोळे गच्च मिटून घेतले. ओ शिट, हे काय केलं मी? आता मात्र स्वतःच्या मूर्खपणावर तो स्वतःलाच मनातल्या मनात शिव्या घालत होता.
डोळे उघडून बघायची सुद्धा त्याला हिंमत होत नव्हती.